माझी चेष्टा करू नकोस बर का, नाहीतर तुला मी शापच देईन. तुझं लगीनच होणार नाही. शाप देण्यापेक्षा ना जरा स्वतःचा स्पीड वाढव. माझा स्पीड वाढला का नाही हा मग काय. तर तुमचा इस्लामपूरचा फास्ट रावलाय का नाही हा त्याच्यापेक्षा फास्ट होईन मी. कर बाबा, काय करायचंय ते कर. आणि अजय, तू आम्हाला पार्टी कधी देणार आहेस? तुम्ही लग्नात वाढायला येणारच आहे की. अरे आम्हाला लग्नातली नको, आम्हाला स्पेशल पाहिजे. हा, आणि ती बी डाब्याव. हा बघू. ए बेटे, तू जर पार्टी दिली नाहीस का नाही तर मला घोड्यावर बसून दाखव. घोड्यावर बसायचं आहे ना तुला? घोड्यावर मी बसतच असतो. काय पार्टी न देताना तुम्हाला घोड्यावर बसून दाखव. अरे या विक्रम फौजीशी गाठ आहे. काय रावल्या? काय नाही. हा गाठ आहे. आजा तू पार्टी नाहीच दे, तुझा पायच ओढतो का नाही बघ घोड्यावरून. तुला काय करायचं ते कर जा. थांब तुला दाखवतो लग्नात मी शर्टच काढून बनेला फिरतो का नाही बघ. ए बाबा, असं काय करू नको. देतो तुला पार्टी. आता कस? अरे टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली म्हणल्यावर मोबाईल मध्ये डिलीट केलेला व्हिडिओ काही करून परत मिळवता आलाच पाहिजे. अहो भैया, मान्य टेक्नॉलॉजी पुढे गेली, पण भैया कसं असतं माहितीये का, डेटा रिकव्हरी करायचं एक सॉफ्टवेअर असते. मी त्यात पण चेक केलं, पण व्हिडिओ त्यात पण नाही मिळाला भैया. टॅलेंट काही करून अजिंक्य जयश्रीचा व्हिडिओ आपल्याला परत मिळाला पाहिजे, कारण तो एकच चान्स आहे शीतलनं अजिंक्यचं लग्न मोडायचा. भैया, त्या जयश्रीनं आपल्या मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट करून लई मोठी चूक केली. नाही टॅलेंट, ती एवढी मूर्ख नक्कीच नाही. तिनं भले आपल्या मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट केला असेल, पण तिच्या मोबाईल मध्ये हाय अजून. ती नक्कीच काहीतरी करणार बघ. पण ती काय करणार नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. काय रे, माझे हात दगडाखाली अडकल्यात म्हणून मला काय करता येई नाही. एवढं सगळं झालं तर ती शांत कशी काय अजून? मला तर ती वादळापूर्वीची शांतता वाटते. आणि ती काल बघितलं ना कसं कसं बोलली तुम्हाला. आपल्याला येऊन म्हणते गोट्या खेळताय काय, जंगल पेटून द्यायची गोष्टी करती. अरे स्वतःचं घर पेटलंय म्हणाव ते बघा. ती तिला म्हणाव तो व्हिडिओ केला ना ते सोशल मीडियाला टाकून, जे होईल ते होईल. हो नाही भैया, ती असं करेल असं वाटत नाही. नाही टॅलेंट, ती काय तर करणार नक्की बघ. अरे जी मुलगी स्वतःचा हात कापून घ्यायला कमी करत नाही ना, ती दुसऱ्याचा नरड कापायला कमी करणार नाही. ती काय तर करणार, तिने काहीतरी केलं पाहिजे. ती एकमेव व्यक्ती जी हे लग्न थांबवू शकते. भैया, एक आयडिया आहे. काय? आपणच तिच्या मोबाईल मधला व्हिडिओ मिळवला तर. टॅलेंट नावाला तरी जाग जरा. या आत्ताच्या सिच्युएशनला तिला फसवून तिच्याकडनं परत व्हिडिओ मिळवणं आपल्याला परवडणार नाही. हा, हे बी खरंय. सोडा ते पवारांच्या घरी इन्कमचे काय काय सोर्स आहेत ना, ह्याची माहिती काढा. भैया, भैया, कार जाम्या काय झालं आरडायला? भैया, एक बॅड न्यूज आहे. तुझ्याकडनं दुसरं काय अपेक्षित का माझ्या? बोल. अहो भैया, अजिंक्य आणि शीतलचं लग्न ठरलंय. काय सांगतोय? हे ऐकलं का काय सांगतोय? अरे सगळ्या गावाला कळलंय, नवीन काय तर सांग. अहो भैया, लग्नाची तारीख पण ठरल्या 20 मे. तुला कोणी सांगितलं? अहो भैया, यास्मिनला फोन आला होता शीतलचा. 20 मे अजिंक्य आणि शीतलचं लग्न. अजिंक्य वीर शीतल. आहेर काय द्यायचं? हा, आहेर. अरे दोघांचं लग्न होणार ना आता, दोघं सुखानं संसार करणार. आहेर दिला पाहिजे ना, नीट विचार करून आहेर दिला पाहिजे. आयुष्यभर लक्षात राहील असा. जेडे त्याला विस्त्री कर. जेडे, जरा नीट लक्ष देऊन इस्त्री कर, नाही तर परवासारखं काहीतरी ठेवशील बाई जाळून बिळून. परवा काय झालं? अरे त्या पुष्पीच्या साडीचा काट जाळला की. जेडे, काय झालंय?
समाधान या शीतलच्या घरी गेलेला का? जाऊन आलो की. मग काय म्हणाले? आत्ताच एवढ्यात लग्नाचं नको म्हणत होते, दिवाळीत बघू म्हणले. मग सांगितलं की आजाला शितलीला एकमेकाला येळ देता आला पाहिजे, म्हटलं आत्ताच करूयात. मग झाली का तयार? होय, पण त्याच्यात त्यांची बी काय चूक नाही ग. एवढ्या लवकर सगळं करायचं म्हटल्यावर काळजी वाटणारच की. त्यात त्यांची पुरीकडची बाजू आहे. पण जिजे, आपण बी कामाला लागलं पाहिजे. आजाचं लग्न गावाच्या लक्षात राहील असं करायला पाहिजे आपण. समाधान या अक्षी माझ्या मनातलं बोललाच बघ. मला जरा बोलायचंय. आजा, तुझ्या त्या मित्रांना जरा लवकरच बोलून घे. कशाला? अरे असू दे, मदतीला असलेलं बरं असतं ना. अगं आपली विकेंड रावली आहेतच की. हा ना, मंडातली बी पोरं आहेत की. बाद झाली तेवढी. जिजे, मायडीला फोन करून बोलवून घे. तिला म्हणावं घरचंच कार्य आहे. होय होय, अरे तिला बोलवून घे, म्हणजे काळजीच नाही बघ. ती आली की नाही ती एकटीच मी काम करेल. ऐकते मी. उगाच कशाला त्यांना तरस? त्यात त्रास कसला आलाय ग? आणि ती काय बाहेरची आहे वे? आणि तसं बी पुष्पे, तुझ्या एकटीची ही सगळी कामं होणार आहेत का? ते बी आहेच म्हणा. आणि तुम्ही मला मदत केली असती, पण नेमकं तुम्हाला लागलंय ना. बरं बोलवा त्यांना. मला जरा बोलायचंय. जरा थांब ग, ते पत्रिकेचं पण आत्ताच बघितलं पाहिजे. अरे लवकर देणार कुणी आहे का बघून सांग की त्याला. आणि हे बघ समाधान आहे, आपल्याला काही लय काही महागातली पत्रिका छापायची गरज नाही. हा, आणि मी काय म्हणतोय, होईल तेवढाच खर्च करायचा आपण. ए तू गप जरा. काय सारखं खर्च वाढवायचा नाही, खर्च वाढवायचा नाही. अरे लग्न एकदाच होतं, सारखं सारखं होत नाही. आता लग्नात खर्च नाही व्हायचा तर कधी व्हायचा रे? मला काहीतरी बोलायचंय. अगं जर थांब की जयश्री, तर महत्वाचं चाललंय कळत नाही वे. आणि हे बघ समाधान आहे, आपल्याला काही जास्त आवाढव्य खर्च करायची गरज नाही. आपल्याला झेपल पेलल तेवढंच आपण खर्च करायचा. होय, हॉलचं ते बघणार आहेत. आणि बँड आपण ठरवूयात. आजा, तू इक्यान राहुल्या तिघांनी मिळून बँड कुठला ठरवायचा ती मला सांगा. मी पुढचं त्यांच्याशी बोलून घेतो. किती वेळा सांगते मी, मला बोलायचंय बोलायचंय म्हणून. कुणाचंच लक्ष नाही. अगं काय झालं ग? पप्पा, मला बोलायचंय. काय बोलायचंय तुला? अजिंक्यांच्या आधी माझं लग्न व्हायला पाहिजे. जेडे, काय बी कशी बोलतेस ग? मी काय बोलतेय ना ते मला चांगलंच कळतंय. परत एकदा सगळ्यांनी नीट ऐका. अजिंक्यांच्या आधी माझंच लग्न व्हायला पाहिजे. अगं पण जयडे, एवढ्या लवकर कसं काय जमल? ते तुमचं तुम्ही ठरवा. आता मला फक्त एक गोष्ट सांगा, मुलगा तुम्ही बघताय का मी बघू?